स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी तोरण पट्टी बनवलेली आहे तोरणासाठी। तर पुढे पाहू आपण। इथे 3 चेन, त्यानंतर आपल्याला क्रोशिया बनवायचे आहेत एकूण 4। या 4 क्रोशिया नंतर आणखी क्रोशिया आपल्याला बनवायचा आहे। त्यानंतर आपल्याला खाली 1-2 चेन सोडून द्यायचे आहेत आणि तिसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे क्रोशिया बनवायचा आहे। त्यानंतर दुसरा, त्यानंतर मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत इथे। परत सेम इकडे 2 क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत। 1 2 3 चेन। त्यानंतर आपल्याला 1 2 3 तिसऱ्या घरामध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवायचा आहे आणि 1 2 3 चेन द्यायचे आहेत। सेम पुढेही आपल्याला 1 2 3 तिसऱ्या घरामध्ये आपल्याला परत हाफ क्रोशिया बनवायचा आहे। परत 3 चेन सोडवायचे आहेत, खाली 3 चेन सोडायचे आहेत आणि पुढे सेम आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे। 1 2 3 परत हाफ क्रोशिया बनवायचा आहे। एकूण आपल्याला असे 4 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत। 1 2 3 आणि हा चौथा। त्यानंतर सेम पुढे इथं आपल्याला इकडे प्रमाणे 1 2 3 चेन द्यायचे आहेत। त्यानंतर मध्यभागी 2 चेन सोडून पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला 2 क्रोशिया, मध्यभागी 2 चेन, सेम पुढेही 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। मध्यभागी एकूण आपल्याला 4 क्रोशिया 4 चेन सोडायचे आहेत। त्यानंतर पुढील घरामध्ये सेम आपल्याला याचप्रमाणे 4 क्रोशिया मध्यभागी 2 चेन देऊन बनवायचे आहेत। सेम पुढे परत आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत। मध्यभागी 2 चेन सोडून परत आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे। परत 3 चेन मागील प्रमाणे, परत मध्यभागी 2 चेन सोडून हाफ क्रोशिया बनवायचा आहे। सेम पुढेही सेम असतं आपल्याला हे हाफ क्रोशिया 4 घरं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे 3 चेन, सेम मागील प्रमाणे 2 चेन सोडून तिसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला मागील प्रमाणे 2 क्रोशिया, त्यानंतर मध्यभागी 2 चेन, परत 2 क्रोशिया, त्यानंतर मध्यभागी 4 चेन सोडायचे आहेत आणि सेम मागील प्रमाणे 2 क्रोशिया, मध्यभागी 2 चेन, साइडला 2 क्रोशिया बनवून पुढे आपल्याला सेम परत 3 चेन, 2 चेन खाली सोडायचे आहेत आणि हाफ क्रोशिया बनवायचा आहे। अशीच विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये पण आपल्याला साइडला 5 क्रोशियावरती 5 क्रोशिया, त्यानंतर आपल्या इथे 3 चेन बनवायचे आहेत आणि या क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला सेम 4 क्रोशिया मध्यभागी 2 चेन देऊन बनवायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन, हे 3 चेनचं घर सोडायचं आहे आणि ह्या 3च्या घराच्या मध्यभागी इथे आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे आणि सेम 3 चेन द्यायचे आहेत।
आणि साईडच्या या घराच्या मध्यभागी परत हाफ क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढे पण इथे 3 चेन, साईडच्या या घराच्या मध्यभागी हाफ क्रोशिया, सेम पुढे पण असेच. त्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 चेन द्यायचे आहेत आणि या क्रोशियावरती आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला मध्यभागी आपण इथे खाली चेन बनवली नव्हती, तर इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन आणि ह्या 4 क्रोशियाच्या मध्यभागी सेम आपल्याला इथे 2 चेन मध्यभागी देऊन 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 3 चेन मागीलप्रमाणे, ही 3 चेन सोडून पुढील 3 चेनच्या मध्यभागी इथे हाफ क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर पुढे ही सेम 3 चेन, परत हाफ क्रोशिया मध्यभागी, पुढे ही 3 चेन मध्यभागी हाफ क्रोशिया, सेम पुढेही असेच विणायचं आहे. त्यानंतर हे 3 चेन सोडायचे आहेत. इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर सेम या मागीलप्रमाणे 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया, मध्यभागी 2 चेन, त्यानंतर इथे मध्यभागी आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती सेम खालीलप्रमाणे आपल्याला 4 क्रोशिया बनवायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये साईडला या 5 क्रोशियावरती 5 क्रोशिया, खाली आपण 3 चेन 5 क्रोशिया, खाली आपण 3 चेन बनवलेल्या होत्या, तर आपल्याला वरती ते 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन आणि सेम ह्या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर ते साईडचे 3 चेन द्यायचे आहेत आणि ह्या 3 चेन सोडून पुढील 3 चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत सेम 3 चेन, परत मध्यभागी हाफ क्रोशिया, त्यानंतर 3 चेन, सेम पुढील चेनच्या घरामध्ये पण आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. आणि त्यानंतर सेम पुढे इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या या 4 क्रोशियामध्ये सेम आपल्याला 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी 2 चेन आणि हे 2 क्रोशिया. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत मध्यभागी, 5 चेन आणि ह्या चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत आणि सेम या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम मागीलप्रमाणे 3 चेन आणि साईडच्या 3 चेन सोडून समोरील 3 चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया, पुढे सेम 3 चेन, चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया, परत 3 चेन, सेम पुढेही आपल्याला असेच मध्यभागी हाफ क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर इथे पुढे आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत, ह्या 3 चेन आणि सेम मागीलप्रमाणे ह्या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवायचे आहेत. पुढे 5 चेन बनवायचे आहेत आपल्याला इथे. त्यानंतर मध्यभागी या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया, सेम पुढेही आपल्याला इथे 5 चेन आणि ह्या क्रोशियावरती सेम
4 क्रोशिया बनवायचे आहेत. पुढे 3 चेन देऊन खाली 3 चेन सोडून समोरील 3 चेनच्या मध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. असंच विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये 5 क्रोशिया बनवून झाल्यानंतर आपल्याला परत एक चेन बनवायची आहे. त्यानंतर ह्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे पुढे आपल्याला सेम 5 चेन द्यायचे आहेत आणि या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत. परत 3 चेन द्यायचे आहेत आणि या 3 चेन सोडायचे आहेत आणि पुढच्या 3 चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. या 3 चेन नंतर पुढे आपल्याला सेम ह्या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन खाली आपण 5 चेन बनवल्या होत्या तर ह्या मधील 3 चेन सोडायचे आहेत आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत. पुढे सेम दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 5 चेन द्यायचे आहेत. पुढील 4 क्रोशियाच्या मध्यभागी सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे इथे 3 चेन बनवायचे आहेत आणि साईडचे 3 चेन सोडून मध्यभागी 3 चेनच्या आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. पुढे सेम 3 चेन परत हाफ क्रोशिया. पुढे इथे आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत. 4 क्रोशियावरती मागीलप्रमाणे सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत. पुढे 5 चेन द्यायचे आहेत. खाली चेन 3 चेन साईडला सोडून 3 चेन साईडला सोडून दुसऱ्या चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत आणि दुसऱ्या चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे सेम 5 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर आणि 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे 3 चेन सेम असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये साईडला 5 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे 3 चेन बनवायचे आहेत आणि ही चेन सोडून हाफ क्रोशियाच्या साईडच्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे सेम परत 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे 3 चेन या 3 चेनच्या मध्यभागी आपल्याला एक क्रोशिया हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत आणि सेम पुढील ह्या 4 क्रोशियावरती मागीलप्रमाणे 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे परत आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन साईडच्या या 5 चेनच्या मध्यभागी 3 चेन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत. परत मध्यभागी या 3 चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढेही आपल्याला परत 3 चेन साईडच्या या 5 क्रोशियाच्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर पुढे परत 5 चेन द्यायचे आहेत.
साईडच्या या क्रोशियावरती सेम मागीलप्रमाणे क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत पुढे 3 चेन आणि ह्या 3 चेनच्या मध्यभागी एक हाफ क्रोशिया, पुढे 3 चेन, सेम साईडच्या या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया, साईडचे 3 चेन सोडून चौथ्या चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत. परत 3 चेनच्या मध्यभागी एक हाफ क्रोशिया, परत 3 चेन आणि दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 5 चेन, असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये 5 चेन बनवून झाल्यानंतर आपल्याला इथे 1 चेन, त्यानंतर खालच्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे 3 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या चेनच्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर 5 चेन बनवायचे आहेत. 5 चेन आणि सेम या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे या 4 क्रोशियावरती आपल्याला सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत लगेच. पुढे आपल्याला सेम परत 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन, 3 चेन सोडून चौथ्या चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत आणि मधल्या 3 चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे सेम 3 चेन, पुढील चेनच्या मध्यभागी परत हाफ क्रोशिया, परत 3 चेन आणि साईडच्या या चौथ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे सेम 5 चेन द्यायचे आहेत आणि सेम या 4 क्रोशियावरती त्याप्रमाणे 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. आणि सेम पुढे इकडच्या साईडच्या या 4 क्रोशिया लगेच बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन द्यायचे आहेत मागीलप्रमाणे आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. मध्यभागी 3 चेन आणि खाली 3 चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत, परत हाफ क्रोशिया, पुढे सेम असेच आपल्याला 3 चेन आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे 5 चेन द्यायचे आहेत आणि सेम मागीलप्रमाणे 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये 5 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत आणि या चेनच्या मध्यभागी विणून घ्यायचं आहे. पुढे सेम 3 चेन, इकडे चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. नंतर पुढे सेम आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर ह्या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. नंतर सेम पुढे या पण 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. खाली आपण 5 चेन बनवल्या होत्या, तर वरती आपल्याला फक्त 3 चेन बनवायचे आहेत. 3 चेन आणि तिसऱ्या चेनवरती आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 3 चेन बनवायचे आहेत आणि या चेनच्या मध्यभागी
चेन बनवून घ्यायची, हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सेम पुढे ही 3 चेन आणि मध्यभागी हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. एकूण 4 चेनचे घर बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला ह्या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया बनवायचे आहेत. साईडच्या पण या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत लगेच. समोर पुढे खाली आपण 5 चेन बनवल्या होत्या, तर 3 चेन बनवायच्या आहेत आणि तिसऱ्या चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. सेम पुढे ही 3 चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया, पुढे सेम 3 चेन आणि या मध्यभागी हाफ क्रोशिया असं विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये या 5 साईडच्या क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे एक चेन द्यायची आहे. त्यानंतर खालील चेनच्या दुसऱ्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 3 चेन द्यायचे आहेत. समोरील ह्या 3 चेनच्या मधील घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. पुढे सेम 3 चेन आणि या 4 क्रोशियावरती सेम मागीलप्रमाणेच किंवा खालीलप्रमाणे आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपण खाली हे जॉईन केलं होतं, इथं आपल्याला वरती इथे 7 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर समोर या 4 क्रोशियामध्ये सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला 3 चेन आणि समोरील या चेनच्या घरामध्ये आपल्याला हे 3 चेनचं घर सोडायचं आहे. पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी हाफ क्रोशिया बनवून पुढील चेनच्या घरामध्ये पण आपल्याला सेम असंच हाफ क्रोशिया बनवायचा आहे. खाली आपण वरती वाढवत आलो होतो, तरी आता वरती आपल्याला खाली कमी करत वरती जायचं आहे. पुढे 3 चेन द्यायचे आहेत. सेम या घरावरती आपल्याला इकडीप्रमाणेच 4 क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मागीलप्रमाणे 7 चेन द्यायचे आहेत आणि समोरील ह्या 4 क्रोशियावरती सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. सेम ह्याप्रमाणेच पुढची पण ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला. 3 चेनचं घर सोडायचं आहे आणि समोरील चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढेही असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करायची आहे. या स्टेपमध्ये साईडच्या या 5 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला 3 चेन मध्यभागी चेनच्या इथे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 3 चेन बनवायचे आहेत आणि या साईडच्या क्रोशियावरती आपल्याला सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायच्या आहेत.
पुढे सेम 5 चेन द्यायचे आहेत, 5 चेन आणि मधील चौथ्या क्रमांकाच्या चौथ्या चेनमधून आपल्याला हाफ क्रोशे बनवायचा आहे. पुढे 5 चेन द्यायचे आहेत नंतर आणि सेम या 4 क्रोशेवरती 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. पुढे सेम 3 चेन आणि साईडच्या या चेन सोडायच्या आहेत आणि पुढील चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशे बनवून घ्यायचे आहे. पुढे पण सेम असेच हाफ क्रोशे बनवून झाल्यानंतर 3 चेन आणि पुढील घरामध्ये परत हाफ क्रोशे, पुढे 3 चेन बनवायचे आहेत आणि समोरील 4 क्रोशेवरती मागीलप्रमाणे 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. परत 5 चेन द्यायचे आहेत, मधील चेनमधून हाफ क्रोशे बनवायचा आहे आणि पुढे 5 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या क्रोशेवरती क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. या स्टेपमध्ये मध्यभागी आल्यानंतर साईडला 3 आणि इकडे 3 मध्यभागी चौथ्या क्रोशेच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सेम या 4 क्रोशेवरती 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. आणि सेम पुढे इकडे आपल्याला इकडची बाजू प्रथम मिळून घ्यायची आहे. सेम याच्यावरतीच आपल्याला चार क्रोशेवरती 4 क्रोशिया, पुढे 3 चेन, मध्यभागी हे 3 साईडचे 3 चेन सोडायचे आहेत आणि मध्यभागी चेनच्या इथे आपल्याला हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत पुढे 3 चेन, समोरील चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया आणि 3 चेन, समोरील 4 क्रोशेवरती 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. तर तिथे 1 2 3 4 5 चेन झाल्यानंतर मध्यभागी चौथ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 1 2 3 चेन देऊन समोरील चौथ्या चेनमध्ये हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील क्रोशियावरती क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. मधील ही स्टेप झाल्यानंतर पुढे सेम मागीप्रमाणेच क्रोशियावरती क्रोशिया, मध्यभागी 2 चेन आणि सेम मागीप्रमाणे 5 चेन, मध्यभागी चौथ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या चौथ्या चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत 5 चेन द्यायचे. साईडला आल्यानंतर आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत आणि ह्या 3 चेन खालच्या सोडून नंतर पुढच्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर एकच चेन नंतर बनवायची आहे आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करायची आहे. यानंतर या स्टेपमध्ये साईडच्या क्रोशिया बनवून झाल्यानंतर खाली आपण एकच चेन आणि 3 चेन बनवल्या होत्या. तर वरती आपल्याला फक्त 3 चेन बनवायची आहे. तिथे या 3 चेन आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. सेम पुढे आपल्याला खाली दिल्याप्रमाणेच 5 चेन द्यायचे आहेत. तिथे या 5 चेन आणि 4 नंबरच्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. मध्यभागी परत 3 चेन द्यायचे आहेत आणि मधल्या
चेनच्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 3 चेन आणि साईडच्या चेनच्या चौथ्या घरामध्ये आपल्याला क्रोशे बनवायचा आहे. परत पुढे 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील क्रोशेवरती क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत. 3 चेन आणि या चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत आणि समोरील ह्या क्रोशेवरती क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. सेम पुढे 5 चेन आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 3 चेन आणि मधील चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशे, परत 3 चेन आणि साईडच्या चेनच्या चौथ्या घरामध्ये हाफ क्रोशे बनवायचा आहे आणि साईडच्या 5 चेन बनवून घ्यायच्या आहेत आणि समोरील क्रोशावरती क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 3 चेन द्यायचे आहेत आणि खालील चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशे बनवून घ्यायचा आहे. पुढे ही 3 चेन आणि समोरील क्रोशावरती क्रोशे बनवून घ्यायचा आहे. असंच विणत जायचं आहे. मध्यभागी आल्यावरती असं पुढे आपल्याला इकडची साईड पूर्ण करून घ्यायची आहे. परत इथे समोर 4 क्रोशावरती 4 क्रोशे बनवायचे आहेत. इथे आपल्याला समोरील 4 क्रोशावरती सेम असं विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे 5 चेन द्यायचे आहेत आणि चौथ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशे बनवून घ्यायचे आहे. तीन चेन मध्यभागी चेनमध्ये हाफ क्रोशे बनवून घ्यायचा आहे. परत 3 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागीच्या चेनमध्ये हाफ क्रोशे बनवायचा आहे आणि परत समोरील चेनच्या चौथ्या घरामध्ये हाफ क्रोशे बनवून घ्यायचा आहे. पुढे 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील 4 क्रोशेवरती 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. पुढे सेम साईडच्या या 4 क्रोशेला 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. असंच पुढे विणत जायचं आहे. साईडला आल्यानंतर ह्या 4 क्रोशेवरती सेम 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. पुढे इथे आपल्याला चेन न देताच डायरेक्ट पुढील 6 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. यानंतर पुढे इथे आपल्याला साईडच्या ह्या क्रोशे बनवून झाल्यानंतर एकच चेन द्यायची आहे आणि त्या 4 क्रोशेवरती 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला खाली आपण हे बनवताना 5 चेन बनवल्या होत्या साईडला, तर इथे आपल्याला 3च चेन बनवायच्या आहेत. वरचा आकार देताना इथे 3 चेन आणि त्या 5 चेनच्या चौथ्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशे बनवून घ्यायचा आहे. खाली पण असंच विणलेलं आहे, वरती पण तसंच विणायचं आहे. सेम पुढे 3 चेन मध्यभागी हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत 3 चेन आणि साईडच्या या चौथ्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशे बनवायचा आहे. परत साईडचे 3 चेन द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला या क्रोशेवरती क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन देऊन
पुढील 4 क्रोशिया इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम आपल्याला इथे मागीलप्रमाणे 3 चेन द्यायचे आहेत आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. मध्यभागी हाफ क्रोशिया 3 चेन बनवून परत सेम पुढे असेच विणायचं आहे. मध्यभागी आल्यानंतर खालील ह्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्यभागी इथेही लोकर मी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढे या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया बनवून झाल्यानंतर इथे 3 चेन द्यायचे आहेत आणि खालील ही चेन सोडून 3 चेन सोडून समोरील या चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. परत पुढे सेम 3 चेन द्यायचे आहेत आणि समोरील घराच्या मध्यभागी हाफ क्रोशिया बनवायचा आहे. पुढे सेम असंच विणत जायचं आहे. इथे आपल्याला साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला आता 7 चेन द्यायचे आहे. इथे 1 2 3 4 5 6 7 चेन नंतर पुढील क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. सेम मागीलप्रमाणे पुढे 3 चेन साईडचे 3 चेन सोडून समोरील चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. असंच विणत जायचं आहे. पुढे साईडला आल्यानंतर लास्टचे 4 क्रोशिया बनवायचे आहेत आणि त्यानंतर खाली आपण एक चेन दिली की इथे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशियांवरती क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. साईडचे या क्रोशिया बनवून झाल्यानंतर इथे आपल्याला खाली आपण 3 चेन बनवले होते तर आता वरती आपल्या इथे 5 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर सेम ह्या क्रोशियांवरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर पुढे इथे आपल्याला इकडे 3च चेन द्यायचे आहेत. 3 चेन आणि ह्या साईडच्या 3 चेन सोडून साईडच्या चेनच्या मध्यभागीच्या चेनमध्ये आपल्याला क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. परत 3 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. समोरील क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला खालीलप्रमाणे वरती परत 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे से मधील घरामध्ये 3 चेनच्या 3 सोडायच्या आहेत आणि मधल्या चेनच्या घरामध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. परत मध्यभागी इथे आपल्याला 5 चेन आणि मध्यभागी हाफ क्रोशिया बनवायचा आहे. पुढे सेम 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील क्रोशियावरती सेम मागीलप्रमाणेच क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
साईडला आल्यानंतर आपल्याला सेम इथे क्रोशियावरती सेम क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. तीन चेन बनवायचे आहेत आणि साईडची 3 चेन सोडायचे आहेत आणि मधील चेनच्या मध्यभागी आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. इथे आपण 5 चेन बनवल्या होत्या, तर इथे वरती पण आपल्याला इथे एकूण 5 चेन बनवायच्या आहेत आणि खालीलप्रमाणे सेम चौथ्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. मध्यभागी 3 चेन वाढवायच्या आहेत आणि पुढील चौथ्या घरामध्ये परत हाफ क्रोशिया बनवायचा आहे. पुढे सेम 5 चेन आणि समोरील क्रोशियावरती क्रोशिया. असंच विणत विणत जायचं आहे आणि हा पडदा पूर्ण करून घ्यायचा आहे. नंतर पुढे सर्व बाजूने अशी चेन लावून घ्यायची आहे. मध्यभागी ह्या अशी घर सोडलेल्या ठिकाणी दुसऱ्या कलरच्या लोकरने चेन बनवायची आहे आणि साईडच्या दुसऱ्या बाजूने दुसऱ्या कलरच्या लोकरने चेन करून घ्यायची आहे 10 घरांची. अशा तऱ्हेने हा पडदा तयार झालेला आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.